जुन्नर तालुक्यात विरोधी पक्षाचे काही माजी लोकप्रतिनिधी विकासाच्या हवेत गप्पा मारतायत आणि केवळ तालुक्यात जनतेची दिशाभूल करून बनवाबनवी करत असल्याची खरमरीक टीका आमदार अतुल बेनके यांनी आज नारायणगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व मी सुमारे 24,72,41,40,000 रुपये मंजूर करून आणले असून बिबट सफारीच्या हवेत गप्पा मारणाऱ्या माजी आमदारांनी हवेत गप्पा मारू नयेत अशी टीका देखील त्यांनी केली आहे। यावेळी आमदार बेनके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, देवराम लांडे, बबन तांबे, केरुभाऊ वेठेकर, भाऊ देवाडे, विकास दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत नेमके आमदार अतुल बेनके काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात। पुढेही ते करत राहील। महाविकास आघाडीचा कार्यकाळ असताना डीपीसीचे मेंबर माऊली शेठ खंडागळे आणि विकासजी दरेकर होते। या दोघांचंही नाव या नवीन पालकमंत्र्यांनी आता कट केलेलं आहे। पण मागच्या 3 डीपीसी मध्ये जेव्हा जे काही डीपीसीचं नियोजन करायचं असेल, माऊली शेठ खंडागळे असतील, विकासजी दरेकर असतील आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना विश्वासात घेऊन त्यांचाही निधी एकत्रित आपण, कारण डबल कामं व्हायला नको, लोकांचे जे काही प्रायोरिटीज आहे, गरजा आहेत, आपण सगळ्यांनी बसून केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची आमची भूमिका राहिली आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण हीच भूमिका सगळ्यांची आपल्या तालुक्यामध्ये असली पाहिजे। याच्याकरता आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेतली आहे। मी नेते मंडळींचं जे वरिष्ठ कुठले समजा पक्षाचे असेल त्यांचं मनपूर्वक आभार तर मानेल। विशेष आभार मला अजितदादा पवार साहेबांचं मानायचं की कोविडच्या कालावधीमध्ये जवळपास 40,000हून अधिक पेशंट आपण सरकारी यंत्रणा जे आहे त्याच्यातून मोफतरित्या बरे केल्यानंतर सगळे दवाखाने अद्ययावत, तिकडे ऑक्सिजन प्लांट्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सगळीकडे औषधाचा पुरेपूर साठा, त्याचबरोबर या तालुक्यामधले छोटे विकास कामांच्यासाठी जिथे जी मदत लागेल ती माननीय अजितदादा पवार साहेबांनी केली आहे। ह्या तालुक्यामध्ये फक्त हवेत गप्पा मारणारी जी काही लोक बिबट सफारीचा प्रकल्प सांगत होते तो प्रत्यक्षात उतरवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय अजितदादा पवार साहेबांनी केले। जेव्हा डीपीसीतून 1.5 कोटी रुपयाचं नाविन्यपूर्ण योजनेतून ह्या डीपीआर तयार करण्यासाठी अजितदादा पवार साहेबांनी दिले, ते 1.5 कोटी रुपये या डीपीसीतले आहेत। आणि मग हे डीपीसीतून आता हे 1.5 कोटी रुपये जे अजितदादांनी दिले त्याचं डीपीआर का नाही होत? या सरकारने त्या डीपीआर तयार करण्यासाठी 2-3 मिटिंगा घेतल्या। स्थळ निश्चित प्रकारे आंबेगावून व्हावं हे सगळ्यांचं म्हणणं असताना पुढं का सरकत नाही येईल हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणून इथून पुढचं जे काय कार्य असेल या सरकारने पण ते चांगल्या पद्धतीने पुढे न्यावं यासाठी आम्ही निश्चित प्रकारे कटिबद्ध आहोत। पण सध्या राज्यात आणि देशाची अशी ही पळवापळवी आणि तालुक्यात अशी ही बनवाबनवी झाली ती कृपया करून आपण बंद करावी अशीच मला आपल्याला सगळ्यांना आणि सगळ्या नेते मंडळींना ही नम्रतेची विनंती करायची आहे। ह्या डीपीसीच्या कामातून आम्ही 2 वर्षामध्ये कशा पद्धतीने पुढे कामं नेली आहेत याचं प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य ही जी नेते मंडळी आहेत जे मला मार्गदर्शन करतात ते पण त्यांच्या मुखातून सांगतील की नेमकी ह्या डीपीसीचे फंड्स आम्ही कसे रेस केले, कसे या तालुक्यात कामं आणले आणि कशा पुढे आम्ही काम करतोय। तो रस्ता स्टेटमधून मंजूर आहे, ते पॉकेटमध्ये पण मंजूर आहे म्हणून ते कामं रद्द होऊ शकत नाही। जे पॉकेटमध्ये आले तर ते पब्लिक झाले ते रद्द होणार नाही। यदा कदाचित त्याच्यावर पैसे टाकायची प्रायोरिटी द्यायची थोडीशी चेंज होऊ शकते पण ते काम रद्द होणार नाही। स्टेट बजेटमध्ये जे 25 कोटीचे काम आहे त्याचे जवळपास 5-6 कोटीच्या कामावर त्यांनी पैसे टाकले आणि गोवा ॲड केले। मला असं वाटतं की या डिसेंबरच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यावर ते पैसे पुन्हा एकदा टाकून हे सगळे कामं होतील। ते काही लय दिवस थांबून येऊ शकणार नाही। पिंपळवंडीमध्ये कोट्यवधीचा विकास कामं आलेलीच आहे। तिथं मॅनेज करताना सगळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य मी असेल आम्ही गावाच्या मळ्यातळ्यांच्या वॉर्डचे प्लॅनिंग केलेले आहे। तर त्यामध्ये मी आमदार झाल्यापासून मी खासदार साहेब, लेंडे साहेब, श्याममाळी आणि ग्रामपंचायतचे मेंबर सगळे जे असेल त्यांनी आम्ही प्लॅनिंग करून प्रत्येक मळ्यातळ्यांनी कामं केलेली आहेत। त्या दिवशी पिंपळवंडीला मला सगळ्या मेंबरनी
फिगर दिले की 22 कोटी रुपयापर्यंतचे आपले कामं झालेले आहेत. तशा प्रकारे मी सांगितलं. सत्यावर काकड्याचं नाव घेऊन सांगितलं. नंतर काही मंडळींनी अतुल बेनकेंनी खोटेपणा सांगितलं हे सांगितलं. नंतर सत्यवानशी मी बोललो. मला अरे तुम्ही मला अशी माहिती दिली की 22 कोटीच्या फिगर बाबतीत ते अशी बोलतो, तुझं काय म्हणणं आहे? तो तुमची चुकच झाली. कोणाशी? माझी. ती 22 कोटी नाही, 22 कोटीपेक्षा जास्त पैसे. सत्यवान स्टे लवकर उठून ते कामाला सुरुवात. ते आता बरेच काही बोललेले आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजचं सोन्याचं मंदिर सुद्धा करणार होते. शिवनेरी विकासामध्ये 5 वर्षात त्यांनी किती पैसे आणले याची आपण आकडेवारी घेऊन पाहिजे. ते अत्यंत लज्जास्पद आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवारांनी प्लॅनिंग केलं आणि उद्धव साहेब त्यांना लगेच हो म्हटले आणि तब्बल 23 कोटी रुपयाचा निधी पहिल्या शिवजयंतीला माननीय उद्धव साहेबांनी अजितदादांनी दिले. तेव्हा मागील 5 वर्षात किती निधी आला याचा आम्ही तपास केल्यानंतर केवळ 3 कोटी रुपयाचा शिवनेरी विकासासाठी निधी आलेला आहे. आणि मग शिवनेरी किल्ल्यावर जाणारा रोपवे जो आहे त्याचा काय स्टेटस आहे? त्याचं काहीच स्टेटस नाही. खासदार कोल्हे साहेबांनी लक्ष घातल्यानंतर अप्पर स्टेशन, लोअर स्टेशन, आर्किओलॉजी, PWD याच्याकडून त्यांनी DPR तयार करून घेतला आणि नितीन गडकरी साहेबांकडे सांगून आता शिवनेरी किल्ल्यावरचा रोपवे म्हणजे मंजुरीच्या अंतिम याच्यातच आहे. ते मंजुरीच्या लिस्टमध्ये गडकरी साहेबांनी पण केलं आहे की पुणे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग ही 5 जून 2022ला तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती. त्यावेळेला आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेबांनी तालुक्यातल्या कामांची यादी 1 जूनला, जी यादी 3 जूनला त्या ठिकाणी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि त्यातली जी 24 कोटी 72 लक्ष 41 हजार रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत. काल ज्यांनी 100% कामं आम्ही केली जे म्हणाले त्यांना आमचा प्रश्न असा आहे की आपण मागणी केलेली तारीख, आपण मागणी केलेली कामं जर एकदा पत्रकारांना आपल्या जी काय आपण मागणी केली असेल याची जिल्हा नियोजन समितीच्या पोस्ट एकदा तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांना दाखवा, म्हणजे लोकांना त्या निमित्तानं माहिती अवगत होईल. दुसरी जी जिल्हा नियोजन समितीची मीटिंग, सरकार हे जून 2022ला बदललं आणि त्यानंतर 17 ऑक्टोबरला नवीन सरकारचे नवीन पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्याच्यामध्ये यापूर्वी या आपल्या असणाऱ्या विभागाचे खासदार डॉक्टर कोल्हे साहेब आणि आमदार साहेबांनी सुचवलेली कामं मंजूर झाली. आधीची जी कामं मंजूर झालेली असतील ती वेगवेगळ्या लोकांनी सुचवली असतील, परंतु त्याच्यामध्ये देखील वाणी साहेब लोकप्रतिनिधी म्हणून, तालुक्याचे आमदार साहेब, या विभागाचे खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी असणारी विकास कामं सुचवण्याचा अधिकार आहे. म्हणून पालकमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जी उर्वरित कामं मंजूर झाली म्हणून तालुक्याच्या वतीने आणि जुन्नर दरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री महोदयांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता कोश्यारी जे भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल आहेत त्यांचा निषेध त्यांनी का नाही केला? या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यानंतर वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि त्यांनी निषेध का नाही केला हे त्यांनाच स्वतःला अधिक तुम्ही जर विचारलं तर ते बरं राहील. रस्त्याला वारंवारच्या रस्त्यावर 2 अपघात झाले, दोघांचा मृत्यू. माझी भूमिका हीच आहे की गावचा आणि परिसराचा विकास होत असताना थोडंसं काही लोकांना थोडंफार ते सहन करावं लागणार. बायपास जो काही योग्य जागा असेल तर बायपास करता येईल. अतिक्रमण जर असेल तर तो प्रशासकीय भाग आहे आणि म्हणून तिथल्या जागेवर मी काय म्हणतोय किंवा इतर लोकप्रतिनिधी काय म्हणतात किंवा अनिल तात्या काय म्हणतात याच्यापेक्षा याचं सगळ्यात बेस्ट उत्तर महसूल विभाग, PWD विभाग आणि ग्रामपंचायतचं प्रशासन म्हणतं, लोकप्रतिनिधी म्हणतं प्रशासकीय विभाग हे त्याच्यातून मार्ग काढतील. सिटी सर्वेच्या नकाशा नेमकी काय आहे, खाजगी मालकाच्या हाती नेमकी कोणाची कितपत आहे, अतिक्रमण नेमकी कोणी कितपत काय केलेलं आहे, त्याच्यानंतर तो निर्णय होईल. तर शिवसृष्टीच्या आधीची काय परिस्थिती ती माहिती घेतली तर त्याचा कुठंच प्रस्ताव नाही किंवा DPR नाही किंवा जागा कुठं करायचं हे पण माहीत नाही. त्याच आधी एक छोटी शिवसृष्टी वल्लभशेठ बेनके साहेबांनी
शिवनेरी विकासामधूनच ती केलेली आहे, त्यांचं मेंटेनन्स नगरपालिका पाहत आहे. या उलट खासदार साहेबांनी वडद धरणाच्या शेजारची इरिगेशनची जमीन ही शिवसंस्कार सृष्टी नवीन वेगळा आगळा प्रकल्प, त्यासाठी वडदची जमीन इरिगेशन खात्याची सरकारकडून त्याची मान्यता घेतली. त्याचा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट पण तयार केला. आता इरिगेशनच्या धरणांच्या लगत असे प्रकल्प अनेक ठिकाणी उभं करायचे, ज्या ज्या लोकप्रतिनिधी माणूस आहेत, त्यासाठी जलसंपदा विभागाचं पर्यटन धोरण ठरलं गेलं पाहिजे. म्हणून पर्यटन धोरणाच्या कमिटीत मी स्वतः आहे, इंजिनियर म्हणून इरिगेशनमधले अधिकारी आहेत, म्हणजे सेक्रेटरी आहेत, की अशा प्रकल्पाला आपण जागा देत असताना आपल्या विभागाचं धोरण काय पाहिजे. काही जण पर्यटनासाठी करतात, काही जण शिवसृष्टीसाठी करतात, काही रिसोर्टसाठी करतात. म्हणून ते धोरण अंतिम टप्प्यात असताना सरकार बदललेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून आमदार साहेबांच्या काळामध्ये पाणी काही कमी पडलेलं नाही. यावर्षी सुद्धा धरण जवळजवळ 92% भरलेलं आहे आणि यावर्षीचं नियोजन सुद्धा आमदार साहेब चांगल्या पद्धतीने करतील. मागच्या वर्षी पाण्याची नाही भेटले आमच्याकडे पाऊस नाही स्वामी साहेब आमचं खरं तर म्हणजे आम्ही जी कामं सुचवली आदिवासी भागामध्ये की सर्वच कामं आमदार साहेबांनी बऱ्यापैकी मंजूर केली आहेत. तुम्ही मला सुचवले, मी शरद सगळं सुचवले. तुम्हाला आता आमदार तुम्ही आहेत ना, ते वाटतं मी केलेली नाही ते आता कोण काय काय मगाशी आमदार साहेब म्हणाले राज्यामध्ये पळवापळवी चालू आहे आणि तालुक्यामध्ये बनवाबनवी चालू आहे. हे खरंच आहे? शेवटी आता कसं आहे, आमदार साहेबांनी सांगितलं आहे, शेवटी आमदार साहेब आता सध्या आमदार साहेबांचा तो अधिकार आहे आणि म्हणून असं मला कोणावर टीका नाही करायची, परंतु त्यांचं म्हणणं खरं आहे का मग? हा? आमदार साहेबांचं म्हणणं खरं आहे, आमदार साहेब म्हणणं खरं आहे ना, म्हणजे बनवाबनवी चालू आहे. बरोबर आहे ना. आता बघा आपण नुकसानीच्या ज्या टायमाला पाऊस झाला, नुकसान झाला, आता तिकडे याद्या आलं, एका लाभार्थ्याला 600 रुपये, 1000 रुपये, 900 रुपये. आता जर 600 रुपये नुकसान आली तर खातं उड्या 500 लागतात आणि गाडीवर येऊन जाऊन 100 रुपये, म्हणजे ते गाडी करतानाच गेली. मग ते 600 मिळून करणार काय? तर आम्ही आता तहसीलदार कचेरीच्या आमदारांच्या साहेबांच्या परवानगीने आम्ही मोर्चा काढले सोमवारी सर्व शेतकरी. कुठल्या विषयावर? हे नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाई कशी असावी, जशी आपण आंध्र भागाला भीक देतो अशा प्रकारची नुकसान भरपाई आलेली आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा आदिवासी भागातले सरपंच व कार्यकर्त्यांचं माझ्याकडं मागणी आली आहे की आपण या संदर्भामध्ये दंडाधिकारी तहसीलदार साहेबांकडे आपण मोर्चा काढू, ही तुम्हाला आम्ही ही चिल्लर परत करतो. कारण मी जे पाहिलं, मी 2-3 वर्षे विरोधी पक्षामध्ये काम करून पाहिलं, परंतु त्या कामाची पद्धत मला जे काही विकास काम करताना आलं, परंतु अतुल बेनके साहेबांच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये ती कामाचा म्हणजे भराने भेटली आणि आदिवासी भागामध्ये प्रत्येक वाढवतात आमच्या 8 कोटी कामाला गरज ते आलं. ते आमदार साहेब आदिवासी मंत्री साहेबांना भेटतील, हे त्यांच्याबद्दल करतील, आम्हाला विश्वास आहे. परंतु निवडणुकीचा असं कधी आमदार साहेब म्हणले नाही किंवा देवराम मानते तुम्ही शिवसेनेमध्ये आहात आणि आमच्याकडे येऊ नका, असं कधी त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून आम्ही आमचा आता खुशी आहे, आमच्यामध्ये काय नाही, माझा प्रवेश खुशी आहे, मी पक्षामध्ये खुशी आहे आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारची बांधणी आम्ही सुरू केलेली आहे. निवडणुका कधी लागू द्या, काही आरक्षण येऊ द्या, आम्ही आमचा प्रत्येक नारळ फोडलेले, उद्या परवा बातमी येईल आणि तो देवळे गावात फोडलेले. त्याच्यामुळे आमची अत्यंत निर्वळे पाळणे गणामध्ये ताकदीने की ही 3 सीटं आमदार साहेबांनी काय होते ती आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आणण्याची ताकद मी करत सर्वसामान्य माणसापासून ती सुरुवात केली आहे.